नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 11 एप्रिल. तर राज्यामध्ये आता जे आहे वातावरणामध्ये आपला आजपासूनच काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळाली असेल आणि उद्यासुद्धा जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाचं हजेरी पाहायला मिळणार आहे. तर उद्याच्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जे आहे शेतकरी मित्रांनो हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलचं नवीन चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे जसं की आजसुद्धा आपल्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान पावसाची हजेरी जी आहे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आज सायंकाळच्या दरम्यान तसेच पुढील काही तासामध्ये आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसेच पालघर, कल्याण डोंबिवली आणि जो आहे कोकण भागामध्ये जो रत्नागिरी, सातारा, सांगली, पणजी आणि जे आहे सावंतवाडी, बेलगाव या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील काही तासामध्ये आपलं जे आहे प काही भागामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जे आहे आपल्याला जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील फक्त नाशिकचा आणि इगतपुरीचा जो भाग आहे कल्याण डोंबिवली त्या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे पुढील काही तासामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 11 एप्रिल. जसं की जे आहे शेतकरी मित्रांनो आज उद्याच्याला जे आपला उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. कुठेही आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो पाऊस आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो गोळेगाव, खोपली तसेच जे आहे चिपळूण, सातारा, रत्नागिरी, राजापूर आणि सावंतवाडी या भागामध्ये आपलं जे आहे पणजी, बेलगाव हा जो भाग आहे या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. आणि तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, कल्याण डोंबिवली आणि इगतपुरी, वाडा, पालघर, जुन्नर आणि नाशिक हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये आपलं जे आहे आजसुद्धा पाऊस त्या भागामध्ये पाहायला मिळेल आणि उद्याच्याला सुद्धा आपलं जे आहे त्याच भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर उत्तर मराठवाडा इथं आणि मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आपलं जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. उद्याच्या दरम्यान कडक ऊन आपल्याला जे आहे पाहायला मिळेल, कडक ऊन राहील. आणि फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला फक्त उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि कोकणातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. आणि इतर भागामध्ये आपलं जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी उद्याच्या दरम्यान कोरडे राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता उद्याचा हवामान अंदाज. आणि आजसुद्धा आपल्याला त्या भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आजसुद्धा त्या भागामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला जे आहे पाहायला मिळाला असेल. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या गावातील हवामान अंदाज जाणून घ्यायचा आहे ते सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जसं की आता राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार आहे असा अंदाज आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिला होता. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता 12, 13, 14 तारखेच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील काही भागामध्ये आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळेल. फक्त तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील आणि कोकण भागामध्ये आपल्याला जे आहे 14 तारखेपर्यंत राज्यातील वातावरण आपल्याला असेच त्या भागामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि इतर भागामधील जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान आपल्याला जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळणार आहे. इतर भागामध्ये कुठेही आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो त्याच भागामध्ये आपल्याला पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील 12 तारखेत जर पाहायचं म्हटलं तर 12 तारखेला आपल्याला नाशिक भाग, इगतपुरी तसेच नंदुरबारचा काही भाग आणि जळगाव हा जो या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे 12 तारखेदरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि मुंबई, पुणे या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि काही ठिकाणी 12 तारखेदरम्यान थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो 13 तारखेच्या दरम्यानसुद्धा आपल्याला तसेच वातावरण राहणार आहे. 14 तारखेपर्यंतसुद्धा आपल्याला तसेच वातावरण पाहायला मिळणार आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो जसं की 15 तारखेच्या नंतर राज्यामध्ये पाऊस आपल्याला राहील असा अंदाज जे आपण या ठिकाणी दिला होता.
राज्यामध्ये 14 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता, अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल असा अंदाज आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिला होता. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये आता बदल झालेला आहे. आता पाऊस आपल्याला जे आहे फक्त कोकण पट्टीमध्ये पाहायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्रातील फक्त नाशिक भागमध्ये आणि नंदुरबारमध्ये आणि थोडंफार जो पालघर, कल्याण, डोंबिवली जो भाग आहे या भागामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो, आता जे आहे वातावरणामध्ये बदल झालेला आहे, त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता 15 तारखेच्या नंतर पावसाचा अंदाज कुठेही पाहायला मिळणार नाही. 15 तारखेनंतर हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. पाऊससुद्धा पडणार नाही. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो 14 तारखेपर्यंत काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 15 तारखेपासून जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर मराठवाड्यातील संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आणि विदर्भामध्ये पाऊस पडणार नाही. आपण मागच्या व्हिडिओमध्ये अंदाज सांगितला होता की 13 तारखेपासून पाऊस पडणार ते 19 तारखेपर्यंत पाऊस पडणार, तर असा अंदाज आपण दिला होता. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, आता वातावरणामध्ये बदल झालेला आहे, त्यामुळे हा पाऊस आता पडणार नाही. आज राज्यामध्ये कडक ऊन पडेल. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो, आज, उद्या आणि 11, 12, 13 तारखेपर्यंत राज्यातील काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. आजसुद्धा काही भागामध्ये पाऊस पडला आणि उद्याच्याला आणि पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील फक्त कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भाग आणि कल्याण, डोंबिवली, इगतपुरी आणि मुंबईचा काही भाग आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो रत्नागिरी, सोलापूर, आपलं रत्नागिरी, सावंतवाडी, बेलगाव आणि निपाणी हा जो भाग आहे या भागामध्ये पुढील 3 दिवस राज्यातील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि हा जो पाऊस पडणार आहे तो फक्त जे आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. शक्यतो सायंकाळच्या दरम्यानच आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो हा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज. राज्यामध्ये आता काय पाऊस पडणार नाही. राज्यामध्ये 14 तारखेच्या नंतर काय पाऊस राहणार नाही. राज्यामध्ये जसं हवामान अंदाज सांगितला होता, जसं मराठवाड्यामध्ये तर हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्डच राहणार आहे. उन्हाचा पारा वाढेल, कडक ऊन पडेल. उत्तर महाराष्ट्रातील फक्त नाशिक भागामध्ये पाऊस पडेल आणि मुंबई, पुण्याचा थोडाफार काही भागामध्ये पुढील 2 ते 3 दिवस पुणे भागामध्ये आणि मुंबई साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, विदर्भामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान जे आपल्याला जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सुद्धा हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. कडक ऊन पडेल आपल्याला जे आहे, कडक ऊन या ठिकाणी कडक ऊन आपल्याला जे आहे जाणवेल. त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आता पाहायला मिळणार नाही. राज्यामध्ये काय पाऊस पडणार नाही. हा अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आता जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबले सुरू करा. आणि शेतकऱ्यांसाठी एक या ठिकाणी महत्त्वपूर्ण हवामान अंदाज आपण दिलेला आहे, कारण की वातावरणामध्ये आता बदल झालेला आहे. जो पाऊस 13 तारखेच्या नंतर पडणार होता तो पाऊस आता जे आहे 13 तारखेपर्यंतच आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे 10, 11, 12, 13 तारखेदरम्यान पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस फक्त काही भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे पुढील 2 ते 3 दिवस. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. हा पाऊस सगळीकडे पडणार नाही, फक्त कोकण पट्टीतील काही भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये नाशिकचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकऱ्यांसाठी हा होता एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबले सुका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर धन्यवाद.